अजयदादा यांच्या अपघाताबद्दल रोज एक नेता नवा खुलासा करतोय। आता खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोनवणे म्हणाले, अजयदादा ज्या विमानात होते त्या विमानाचा आकाशात स्फोट कसा झाला, त्यानंतर जमिनीवर विमान कोसळल्यानंतर दुसरा स्फोट झाला, त्यामुळे या विमानात बॉम्ब तर नव्हता ना, अशी शंका खासदार सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। आधीच अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केलाय, त्यात आता बजरंग सोनवणे यांची भर पडली आहे। त्यामुळे अजयदादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चालले आहे। बजरंग सोनवणे काय म्हणालेत आणि त्यांना अशी शंका का आली आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाचे बीडचे खासदार आहेत। अजयदादा लास्ट टाइम जेव्हा बीडमध्ये आले तेव्हा त्यांना अजयदादांनी हेलिकॉप्टरने नेले होते। या प्रवासात आमच्यात काय चर्चा झाली ते मी सांगणार नाही, मात्र अजयदादा एक व्हीआयपी नेते होते, त्यामुळे त्यांची त्या दिवसाची व्हीआयपी मुवमेंट काय होती हे सगळ्यांसमोर आले पाहिजे। अजयदादा त्या सकाळी देवगिरी बंगल्यावरून निघाले तेव्हा त्यांच्या सोबत कोण कोण होते, विमानतळावर गेल्यावर तिथे कोण कोण होते, विमानात नेमके किती लोक बसले याचे सीसीटीव्ही समोर आले पाहिजेत। कारण विमानात 6 जण प्रवास करत होते, पण तिथे 5च मृतदेह कसे सापडले, 6वा व्यक्ती कोण होता आणि त्याचं काय झालं हे कळायला पाहिजे। विमान अगोदर एका बाजूला झुकले आणि तेव्हाच त्यांचा स्फोट झाल्याचं दिसते। म्हणजे विमान जेव्हा हवेत होतं तेव्हा त्याचा स्फोट कसा काय झाला, विमान जेव्हा जमिनीवर आदळले तेव्हा पुन्हा स्फोट झाल्याने आम्हाला संशय येतोय। पायलटची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे, ऐनवेळी पायलट का बदलला, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी केली आहे। कालच अंजली दमानिया यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता। खासदार संजय राऊत यांनी तर भाजपवर संशय व्यक्त केलाय। आमदार अमोल मिटकरी हे देखील रोज संशय व्यक्त करत आहेत। आमदार रोहित पवार हे 9 तारखेला माध्यमांशी बोलणार आहेत, त्यावेळी ते मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे। ते म्हणाले, गेल्या 8 दिवसांपासून मी काही माहिती गोळा करतोय, विमानात कोण काय बोलले हे मी सगळं जाहीर करणार, असं सांगून त्यांनी देखील सस्पेन्स निर्माण केलाय। तर इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जो वाद निर्माण केला जातोय तो निरर्थक आहे, अशा प्रकारचा वाद निर्माण करणे चूक आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण यातच पाहतो, अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे, असे सांगून त्यांनी हा वाद थांबविण्याचं आव्हान केले। बाकी सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, खरंच हा घातपात आहे का, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।